हॅपी फीस्ट ऑफ द एपिफेनी. प्रकटीकरणाच्या सणाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. प्रकटीकरणाचा सण आपल्याला एक सुंदर संदेश घेऊन येत आहे आणि विशेष करून या जुबली वर्षामध्ये आपण ह्या प्रकटीकरणाकडनं शिकून घेतल्यास निश्चितच आपलं जीवन हे बदलू शकतं, आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होऊ शकतं. द Feast of the Epiphany gives us a beautiful message, and in this Jubilee year we can practice this message and live our life very beautifully and live our faith. What is it that the Feast of Epiphany teaches us? Epiphany मध्ये किंवा या प्रकटीकरणाच्या सणामध्ये आपण पाहतो की ज्ञानी लोकांनी तारा पाहिला. They saw a star. स्टार म्हणजे मॉडेल. Who is the star of my life? Is Jesus the star of my life? ह्या ज्ञानी लोकांनी ख्रिस्ताला त्यांच्या जीवनाचा जणू काही केंद्रबिंदू बनवलं. त्याने ख्रिस्ताचा आदर्श ठेवला आणि त्याने ख्रिस्ताचा शोध केला आणि ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी किंवा ख्रिस्ताला भेटण्यासाठी त्यांनी प्रवास केला. They made a pilgrimage to Jesus. ह्या जुबली वर्षामध्ये आपण आशेचं जीवन जगावं. वी नीड टू लिव्ह अ लाईफ ऑफ होप आणि त्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जर आपला स्टार झाला, प्रभू येशू ख्रिस्त जर आपला आदर्श झाला, इफ जीसस बिकम्स अ मॉडेल, डेफिनेटली वी विल बिकम पिलग्रिम्स ऑफ होप. दुसरा मुद्दा प्रकटीकरणाचा सण आपल्याला शिकवत आहे आणि तो म्हणजे या प्रकटीकरणाच्या सणांना हे ज्ञानी लोक रिकामी हाती आले नाहीत. ह्या ज्ञानी लोकांनी ख्रिस्ताला भेटण्यासाठी दे ब्रॉट गिफ्ट्स. ते देणग्या घेऊन ख्रिस्ताकडे आले. आपण आपल्या जीवनाद्वारे कॅन वी मेक आवर लाईफ अ गिफ्ट. आपण दुसऱ्यांसाठी आपलं जीवन एक देणगी म्हणून किंवा एक दान म्हणून करू शकतो का? आपण जर ख्रिस्ताला स्वीकारलं आणि ख्रिस्तासाठी जीवन जगण्याचा विचार केला तर निश्चितच आपलं जीवन हे ख्रिस्तमय होईल आणि त्याद्वारे ते जीवन दुसऱ्यांसाठी दान होईल. जीसस हिमसेल्फ बिकेम अ गिफ्ट फॉर अदर्स. त्याचप्रमाणे आपण देखील आपलं जीवन दुसऱ्यांसाठी एक दान म्हणून देऊ शकतो. प्रकटीकरणाचा सणाचा तिसरा अर्थ जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे ह्या ज्ञानी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा मार्ग बदलला. दे चेंज देअर डिरेक्शन. त्यांच्या जीवनाचं परिवर्तन झालं. जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त झाला. एन्काउंटर ऑफ जीसस इज डेफिनेटली गोइंग टू चेंज आवर लाईफ. इट इज अ प्रोसेस टू मेक अ मेटोनिया, अ डिफरन्स इन आवर लाईफ. हे जुबली वर्ष जणू काही तोच संदेश घेऊन आपल्याकडे आलेला आहे. आपण या जुबली वर्षामध्ये आपल्याकडनं जे अपेक्षित आहे ते जर केलं तर निश्चितच आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होईल. आपलं ख्रिस्ती जीवन त्याचा दर्जा जो आहे तो उंचावल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या ख्रिस्ती जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होईल. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी हे जुबली वर्ष आपल्याला प्रेरणा देणार आहे. द वाईज पीपल मॅनिफेस्टेड जीसस. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला, ख्रिस्ताचं प्रकटीकरण केलं. त्याचप्रमाणे या जुबली वर्षामध्ये आपल्याला ख्रिस्ताचं प्रकटीकरण करायचं आहे आणि म्हणून हा सण एक सुंदर संदेश आपल्याला देत आहे. आपल्या जीवनाचं नूतनीकरण करा, आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणा. रिन्यू अँड रिस्टोर आवर ख्रिश्चन लाईफ. मी आपल्या सर्वांना या सणाच्या शुभेच्छा देत आहे आणि आपल्या प्रत्येकाला परमेश्वराचं दर्शन घडावं आणि परमेश्वराच्या ज्ञानाद्वारे आपलं बदल घडावं म्हणून आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपण लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश दोन प्रकारच्या लोकांना दिला आहे. हेरोद आणि त्याचे जे अनुयायी आहेत त्यांना कळलं होतं की ख्रिस्त जन्माला आहे. ज्ञानी लोक आणि मेंढपाळ ह्यांना कळलं होतं की ख्रिस्त जन्माला आहे. ज्ञानी लोक आणि मेंढपाळ ह्यांनी त्या माहितीनुसार त्या वचनानुसार आचरण केलं. त्या संदेशाला त्याने प्रतिसाद दिला
आणि म्हणून त्यांना ख्रिस्ताचं दर्शन घडलं. हेरोद आणि त्याची जे सहकारी होती त्यांनी या संदेशाला विरोध केला आणि म्हणून त्यांना मसिया सापडला नाही. इफ वी रिस्पॉन्ड टू गॉड्स मेसेज, डेफिनेटली वी विल एन्काउंटर जीसस. इफ वी रिॲक्ट टू गॉड्स मेसेज, we may miss the Messiah. God bless you.